नमस्कार मंडळी, आई फुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मोड आलेल्या कडधान्यांची भेल कशी बनवतात ती बघूया। हेल्दी आणि टेस्टी भेल। हे आहे मटकी, हे आहेत मूग आणि हे आहेत शेंगदाणे। तर याच्यामध्ये आपण हे पण घेऊ शकतो मक्याचे दाणे, परत उडीद, मोड आलेले उडीद ते पण घेऊ शकतो। आता सध्या माझ्याकडे हे एवढंच आहे, मी हे एवढंच घेतले। आता मी आता सध्या भेल बनवण्यासाठी हे तीनच प्रकार घेतलेत। आता याच्यामध्ये कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते, चला। सर्वात आधी मूग, मटकी आणि शेंगदाणे वाफेवर शिजवून घ्यायचे 10 मिनिटासाठी। आता ते 10 मिनिटं वाफेवर शिजतात तोपर्यंत कांदा, टोमॅटो, आंबा, काकडी, मिरची, कोथिंबीर हे सर्व आपण बारीक चिरून घ्यायचं ते भेलमध्ये टाकण्यासाठी। हे बघा, आता टोमॅटो कापून झाला, तर आंबा, कैरी घेतले। कैरीची टेस्ट, आंबटपणा खूप छान लागतो या भेलमध्ये। तुम्ही मक्याचे दाणे पण घेऊ शकता, पण मक्याचे दाणे जर घेतला तर शेंगदाणे घ्यायचे नाहीत, दोनांपैकी एक घ्यायचं काहीतरी, आणि उडीद एक मोड आलेले घालायचे। टेस्ट खूप छान लागते ते सगळं असल्यावर। आता गाजर पण घ्यायचं याच्यामध्ये, आणि बीट असेल तर बीट पण घ्या, बीट पण चांगलं घातलेलं। मीठ आता बीट घातलं नाही त्याच्यामध्ये। तर ही अशा प्रकारे भेल तयार करून कधी पहाटे सकाळी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता आणि संध्याकाळी नाश्त्याला पण बनवून खाऊ शकता। गाजर हे किसून घ्यायचं, आणि बीट पण असेल तर ते पण किसून घ्यायचं। बाकीचे हे सगळं बारीक कापून घ्यायचं। ही भेल आरोग्यदायी आहे। लहान मुलं कशी गाजर, बीट वगैरे खायला मागत नाही, तर त्यांच्यासाठी हे खरं खास करून बनवा। तर गाजर, बीट हे पौष्टिक असतं त्यामुळे, आणि मोड आलेले कडधान्य पण पौष्टिक असतात। हे बघा, 10 मिनिटात आता शिजलेत। मी खाली काढून घेतले डिशमध्ये। आता ते सगळं एकत्र करायचं, त्याच्यामध्ये सेंधा मीठ घालायचं, परत तिखट मसाला आपल्याकडे जो असेल तो, आणि एक छोटासा चमचा गरम मसाला घालायचा। कांदा, आंब्याची कैरी, काकडी, टोमॅटो, गाजर आणि मिरची, हिरवी मिरची, आणि वरती शेवटी कोथिंबीर घालायची। आणि सगळ्यात शेवटी काय करायचं, चाट मसाला घालायचा, आणि ते सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आणि खायचं। मस्त लागतं। हेल्दी, चवदार, भन्नाट भेल तयार। मोड आलेल्या कडधान्याची भेल आज मी करून बघितले, वेगळी पद्धत स्वतःच्या मनाने। म्हटलं बघूया करून कशी लागते। तर ही अशी पद्धत तुम्ही करून बघा। हेल्दी भेल कडधान्याची मोड आलेल्या, आणि त्याच्यामध्ये आपण सगळे प्रकारचे, म्हणजे समजा काकडी, याच्यामध्ये तुम्ही मका पण घालू शकता। मी मका आता घातला नाही, पण मोड आलेले कुळीत पण घालू शकता। टेस्टी होते आणि हेल्दी पण आहे ही भेल। तर ही खाऊन बघते आता कशी झाले। एक नंबर छान झाले, सगळ्याची टेस्ट आली चांगली। तिखट, कोथिंबीरची टेस्ट, कडधान्याची जेव्हा जे उबळत होते ना, त्याची वास खूप छान होता। आणि आंबा, कोथिंबीर, काकडी, आणि सगळ्याची टेस्ट खूप छान लागते। गाजर वगैरे करून बघा, एक नंबर झालेली आहे।